नमस्कार मैत्रिणींनो, 12ही महिन्यामध्ये केव्हाही करता येणारा वाळवणाचा पदार्थ म्हणजे उडदाचा पापड. उडदाचा पापड हा आपण कधीही करू शकतो, त्याला असे ठराविक अशी वेळ नाही. उडदाच्या पापडाचे प्रीमिक्स तयार करून आपण नंतर हवे तसे पीठ घेऊन मळून त्याचे पापड तयार करू शकतो. हे पापड आपण दुपारी, रात्री, सकाळी कधीही लाटू शकतो. फॅनच्या हवेने हे पापड मस्त वाळतात. हे पापड करण्यासाठी मी फक्त उडदाचीच डाळ घेतलेली आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही उडीद आणि मूग हे दोन्ही डाळी एकत्र मिक्स करून त्याचे पापड करू शकतात. पण उडीद आणि मुगाचे पापड जसे जुने होतात तसे ते लालसर पडत जातात. घेतलेली उडदाची डाळ मी अशीही चाळणीने चाळून घेते किंवा वरून ती आपण एखाद्या कपड्याने जरी पुसली तरी देखील चालेल. डाळीला जी पावडर लागलेली असते ती अशी डाळ चाळून घेतल्याने किंवा पुसल्याने निघून जाते. मी इथे पापड तयार करण्यासाठी विकतचाच मसाला वापरणार आहे. त्यामुळे डाळीचे प्रमाण तुम्हाला किती घ्यायचे आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. डाळ ही अशा प्रकारे पुसल्यानंतर ती गिरणीमधून छान बारीक दळून आणायची. शक्यतो डाळीवरच डाळ टाकायची म्हणजे पापड आपले छान वर्षभर टिकतात. मी इथे गिरणीमधून डाळ दळून आणलेली आहे. एकदम अशी बारीक अशी डाळ आपल्याला दळून आणायची आहे. हे एकूण 1.25 किलो डाळीचे पीठ आहे. आता यातलेच पीठ मी पापड लाटण्यासाठी बाजूला काढून ठेवते. हा विकतचा मसाला फक्त 1 किलो उडदाच्या डाळीच्या पिठासाठी आहे. पण 1.25 किलो डाळीच्या पिठामध्ये ही पुडी टाकल्यानंतर पापड अतिशय छान होतात. मसाला हा अतिशय स्ट्रॉंग असल्यामुळे यासाठी 1.25 किलो पीठ वापरले तरी देखील पापड चवीला छान होतात. आता हा मसाला मी पहिल्यांदा चाळून घेते, कारण की यामध्ये मिरी ही जाडसर वाटलेली असते, त्यामुळे पापड लाटताना हे फाटू शकतात. म्हणून चाळणीत राहिलेली जाडसर मिरी ही पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेते. मिक्सरच्या भांड्यातली अगदी थोडी बारीक केलेली मिरपूड ही पिठामध्ये मिक्स करून घेऊयात. सगळे मसाले हे पिठामध्ये छानपैकी मिक्स होतील अशा प्रकारे पीठ मिक्स करून घेऊयात. आता हे आपले उडदाच्या पापडाचे प्रीमिक्स तयार झाले. हे प्रीमिक्स तुम्ही डब्यामध्ये भरून जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा हवे तेवढे पीठ घ्यायचे आणि मळून त्याचे पापड तयार करू शकतात. आता याच पिठाचे आपण पापड 2 प्रकारे करणार आहोत. एक आपण लसूण मिरचीचे देखील यामध्ये पापड तयार करणार आहोत आणि एक आपले नेहमीचे पापड. यासाठी मी पिठाचे 2 भाग करून घेत आहे. सर्वात पहिले आपण नेहमीचे साधे पापड करतो त्याचेच पीठ मळून घेऊयात. लक्षात ठेवा, हे उडद्याचे पापडाचे पीठ मळताना पाणी अतिशय कमी लागते, त्यामुळे अगदी थोडे थोडे करून आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे. पीठ आपल्याला अतिशय कडक असे मळायचे आहे. पापडाचे असे हे कडक पीठ मळल्यामुळे पापड लाटताना तेलाचा अजिबातच वापर करावा लागत नाही आणि पिठाचे प्रमाण हे देखील अतिशय कमी लागते. हे पहा, अतिशय घट्ट असे हे पीठ मळले गेलेले आहे. वरून अगदी थोडेसे आपल्याला तेल लावून घ्यायचे आहे. तयार झालेले हे पीठ आता आपण एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवणार आहोत, म्हणजे ते छान मुरले जाईल. मी हे पापडाचे पीठ नेहमी आदल्या दिवशीच असे मळून ठेवते, म्हणजे रात्रभरामध्ये हे पीठ अतिशय छान मुरते आणि हे पीठ कुटायला जास्त मेहनत लागत नाही आणि पापड देखील अगदी पटकन लाटला जातो. तुम्ही पण अशा प्रकारे आदल्या दिवशी पीठ मळून पहा. नक्कीच थोडी मेहनतही कमी लागते. आता आपण लसूण आणि मिरचीचे पापडाचे पीठ तयार करून घेऊयात. हे जवळपास अर्धा किलोचे पीठ आहे. यासाठी मी 20 ते 25 कळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या पापडाच्या पिठामध्ये देखील आपला विकतचा मसाला टाकून घेतलेला होता. आता लसूण आणि मिरची आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात आणि ते मिश्रण ह्या पिठामध्ये टाकून पीठ मळून घेऊयात. लसूण आणि मिरचीचे वाटण टाकलेले पीठ देखील आपल्याला कडकच मळून घ्यायचे आहे. हे पीठ मळून झाल्यावर देखील ह्याला देखील थोडेसे तेल लावून मुरण्यासाठी हे एका पॉलिथिनच्या पिशवीमध्ये ठेवून द्यायचे.
दुसऱ्या दिवशी पहा हे पीठ कसे मुरलेले आहे. वरती अजिबातच कोरडे पीठ दिसत नाही, म्हणजे पीठ चांगल्यापैकी मुरलेले आहे. आता पिठाला तेल लावून घेऊयात आणि पिठाचे असे छोटे छोटे तुकडे करून घेऊयात, म्हणजे ते कुटण्यासाठी सोपे जाईल. असे वरवंटा जर तुमच्याकडे असेल असा दगडाचा, तर एका बाजूला त्याला तेल लावून असे हे पीठ आपण छानपैकी कुटून घेणार आहोत. पीठ कुटता कुटता त्याचा रंग देखील हा बदलला जातो, म्हणजेच पीठ आपले हे छानपैकी तयार होते असे समजते. पीठ पूर्णपणे कुटल्यानंतर त्याला एक प्रकारची चकाकी येते, म्हणजे पीठ आपले हे कुटून तयार झालेले आहे. पीठ हे छानपैकी कुटल्यानंतर ते असे हाताने ओढत ओढत जायचे, म्हणजे ते अजून सॉफ्ट होते. असे हे पीठ 5-6 वेळेस तरी हाताने ओढून घ्यायचे, म्हणजे नंतर याच्या लाट्या करायला सोप्या जातात. तुम्ही पाहू शकता हाताने ओढल्यावर हे पीठ आपले आता सहजच मळल्या जात आहे. आता ह्या पिठाचा आपण रोल तयार करून घेऊयात. असा रोल केल्यामुळे पिठाच्या लाट्या आपण सहज करू शकतो. मळलेल्या पिठाचा असा रोल तयार झाल्यानंतर दोऱ्याच्या साहाय्याने आपण याच्या लाट्या पाडून घेणार आहोत. दोऱ्याचा एक भाग आपण पायाच्या अंगठ्याला गुंडाळून ठेवायचा आणि एक बाजू हातामध्ये घेऊन असं पिठाभोवती दोरा गुंडाळायचा, म्हणजे लाट्या ह्या पटापट कट होतात. चाकूच्या साहाय्याने आपण जर ह्या लाट्या पाडल्या तर पीठ हे चाकूला चिटकले जाते, त्याच्यामुळे लाट्या ह्या व्यवस्थित कट केल्या जात नाही. म्हणून अशा प्रकारे दोऱ्याच्याच मदतीने आपण ह्या लाट्या पाडून घेणार आहोत. अशाच प्रकारे सगळ्या पिठाच्या ह्या लाट्या तयार करून घेते आणि एका पिशवीमध्ये त्या भरून ठेवायच्यात, म्हणजे लाट्या हवेने सुकत नाही. आता तयार झालेल्या लाट्यांचे पापड तयार करायला घेऊयात. अशा प्रकारे लाटीला अगदी थोडेसे पीठ लावून पापड लाटायला घ्यायचे. हे पापड लाटताना तेलाचा अजिबातच वापर करावा लागत नाही. मदतीला जर कोणी असेल तर ते छोटे छोटे पापड लाटून देतात आणि एकीने ते मोठे मोठे करून घ्यायचे, म्हणजे पापड हे भराभर लाटले जातात. असे हे लाटलेले पापड लगेचच उन्हात टाकण्याची गरज पडत नाही, त्यामुळे वर्षभरात हे पापड कधीही केले तरी देखील चालतात. आणि एकदम पापड तयार झाल्यानंतर ते अर्धा-पाऊण तास किंवा 1 तासभर उन्हामध्ये वाळवले तरी देखील चालतात. थोडे ऊन दाखवल्यामुळे हे पापड वर्षभर एकदम मस्त टिकतात. अजिबातच हे पापड खराब होत नाही, म्हणून अगदी थोडेसे तरी ऊन ह्या पापडांना दाखवावे. पहा अतिशय छान आणि मस्त ट्रान्सपरंट असा हा पापड तयार झालेला आहे. ह्या पापडाचा विकतचा मसाला देखील आपल्याला परफेक्ट मेजरमेंटने मिळतो. कधीकधी मसाला आपण घरी तयार केल्यावर पापड खारचा आपल्याला अंदाज येत नाही, त्यामुळे पापड हा लाल देखील होऊ शकतो. म्हणून हा विकतचा मसाला वापरून जरी तुम्ही पापड तयार केले तरी देखील ते छान तयार होतात. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पापडाचे पीठ हे नक्कीच आदल्या दिवशी मळा, म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला लगेचच पापड तयार करता येतात. आणि आदल्या दिवशी पीठ मळल्यामुळे हे पापड फारच छान होतात. पापड तयार झाल्यावर ते अशा प्रकारे मी घरातच फॅनखाली वाळत टाकले आणि नंतर एकदम तयार झाल्यानंतर ते असे उन्हात वाळत टाकलेले आहेत. एकदम कडक उन्हामध्ये हे पापड वाळत टाकले नाही तरी देखील चालतात. पापड वाळल्यानंतर हे हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पावसाळ्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढे पापड आपण बाजूला काढून ठेवायचे आणि मेन डबा हा हवाबंद करून ठेवायचा, नाहीतर पावसामुळे हे पापड सादळले जातात आणि त्यांना ओलावा येतो. चला तर मग पापड आपले तयार झालेले आहेत. आता पापड आपण तळून पाहूयात. पहा मस्त अगदी पिवळा धम्मक असा पापड तयार झालेला आहे आणि तळताना सुद्धा तो लाल पडत नाही, असे हे छान असे हे पापड तयार झालेले आहेत. असा हा उडदाचा पापड तळताना त्याचा सुगंध देखील अतिशय छान येतो. असे हे उडदाचे पापड आपण तळल्यानंतर घरच्या घरी मस्त असा त्याचा मसाला पापड तयार करू शकतो. हॉटेलमध्ये असा हा मसाला पापड 50 आणि 100 रुपयाला एक मिळतो, पण घरच्या घरी असे हे पापड तयार केल्यानंतर अगदी मस्त आपण सहजच त्याचा मसाला पापड तयार करू शकतो. हे पापड तळलेले छान लागतातच, पण भाजून देखील तितकेच उत्तम लागतात.
मस्त असे आपले हे कुर्रम लिज्जत पापड तयार झालेले आहेत. साधे पापड आणि लसूण आणि मिरचीचे पापड ह्या दोन्ही रेसिपी तयार झालेल्या आहेत. दोन्ही पापडांची चव ही अतिशय मस्त लागते. अशी ही पापडांची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर नक्कीच हे पापड तुम्ही वर्षभरात कधीही तयार करू शकतात. अशी ही दोन्ही पापडांची रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि गीतूज खाद्य संस्कृतीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.